आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। महाड तालुक्यातील शिवथर विभागात ढगफुटी सदृश्य पाऊस, कोंबेशिवथर गावातील स्मशानभूमी गेली वाहून। काल दिवसभर मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले होते। काल रात्री पावसाने विसावा घेतल्यानंतर पुन्हा सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। आज सकाळी महाड तालुक्यातील शिवथर विभागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला। या पावसामुळे कोंबेशिवथर गावातील स्मशानभूमी वाहून गेली आहे। त्याचप्रमाणे आंबेशिवथर, आंबेनळी, सह्याद्रीवाडी गावाचा देखील काही काळ संपर्क तुटला होता। त्यामुळे शिवथर विभागातील नागरिक संरक्षण भिंतीची आणि आंबेशिवथर ग्रामस्थ नवीन पुलाची मागणी प्रशासनाकडे करत आहेत। विभागामध्ये ढगफुटीचं वातावरण झालेलं आहे, ढगफुटी झालेली आहे। त्यामुळं आमच्या कोंबेशिवथर गावाला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे। तरीसुद्धा या ठिकाणी आमची स्मशानभूमी ही पहिल्याच चौसळ्यामध्ये इथून गेलेली आहे। त्यानंतर माजी सरपंच भाऊ परशुराम साळुंके यांच्या शेतीमध्ये सुद्धा नदीचं पात्र तयार झालेलं आहे। तरी याकडे प्रशासनाने तडबडून जागा होऊन लक्ष दिल्या पाहिजे। या ठिकाणी संरक्षण भिंतीची फार मोठी आवश्यकता आहे। त्यानंतर तसं बघितलं तर शिवथर विभागामध्ये आमच्या आंबेशिवथर एक गाव आहे, त्या ठिकाणी सुद्धा एक ब्रिज आहे। त्या ब्रिजवरनं फुल मोठा पाण्याचा प्रवाह चालू आहे। तरी तो सुद्धा भविष्य काळासाठी उचलून पाहिजे, नाहीतर त्यांचाही संपर्क तुटण्याची शक्यता आहे, असे या ठिकाणी मी प्रशासनाला सांगू इच्छितो आणि प्रशासनाने त्याच्याकडे अगदी गांभीर्याने लक्ष दिल्या पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।